नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत अतिशय सुंदर असा पोटभरीचा नाश्ता करणार आहोत। रोज रोज आपल्याला पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आलेला असतो। मग अशा वेळेस आपण हा अतिशय सर्वांना आवडेल असा नाश्ता बघणार आहोत। तर आता आपण त्याची रेसिपी बघून घेऊया। त्यासाठी मी इथे मीडियम साईजचे 2 बटाटे घेतले आहे। त्याचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता ह्याचे वरचे साल आपण काढून घेतलेले 2 बटाट्यांचे। त्यानंतर आपल्याला ते किसणीची जी मोठी होल असतात त्या साइडने आपल्याला किसून घ्यायचं आहे। म्हणजे त्याचे थोडेसे जाड आणि मोठे मोठे किस पडेल अशा पद्धतीने आपल्याला ते किसून घ्यायचे आहे। आता इथे आपले बटाटे किसून झालेले आहेत। आता हा किस काळा पडू नये म्हणून आपण त्याला पाण्यामध्ये टाकलेला आहे। एका भांड्यात आपण पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये किस टाकायचा आहे आपल्याला। त्यानंतर इथे मी दुसऱ्या साइडला मिक्सरमध्ये जिरं टाकलेलं आहे आणि मिरचीचे बारीक बारीक काप टाकलेले आहे। ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। त्यानंतर आता हा जो किस आहे तो आपल्याला पाण्यातून काढून त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे पूर्णपणे। तो आपण चाळणीतही टाकू शकता, म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल। मी इथे असे छान त्याच्यातलं पाणी काढून घेत आहे। आता हा किस जो आहे आपला तो आपण आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेल टाकून त्यामध्ये टाकणार आहोत। आता तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे। त्यानंतर आपण जो किस पाण्यातून काढलेला आहे तो ह्या कढईमध्ये टाकायचा आहे। आणि त्यानंतर 1 वाटी भरून मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार थोडे आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि तो किस आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे। नरम होईपर्यंत तो होऊ द्यायचा आहे आपल्याला। थोडा वेळ आपण त्याच्यावर झाकण ठेवूया। आता इथे आपला किस बाफवलेला आहे, छान असा शिजलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी रवा टाकायचा आहे। आपण 1 वाटी पाणी घेतलं होतं तर त्यासाठी आपल्याला पाऊणच वाटी रवा टाकायचा आहे। आणि मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले होते। हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे। आता हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले होते जिरं आणि मिरचीची पेस्ट ती त्यामध्ये टाकायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी धना पावडर पण टाकायची आहे। अर्धा चमचा धना पावडर मी त्यात टाकलेली आहे। आता इथे बघू शकता की मी इथे धना पावडर टाकलेली आहे। आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स होऊ द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। असा त्याचा गोळा तयार झाला की आपल्याला गॅस बंद करायचा। आणि त्यानंतर हे मिश्रण जे आहे ते मी ताटामध्ये काढून घेत आहे। आणि ताटामध्ये काढून घेतल्यानंतर त्याला आपण थोडेसे थंड होऊ देऊ आणि त्यानंतर आपण त्याचा व्यवस्थित गोळा तयार करून घेऊ। आता ते मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला असं ताटामध्ये खाली तेल लावायचं आहे आणि हे थापून घ्यायचं आहे असं व्यवस्थित। आणि हे मिश्रण चांगले आपल्याला थंड होऊ द्यायचे।
त्यानंतर आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे तसे. ते छान सेट होऊन जाते. थोडा वेळ जर आपण राहू दिले मिश्रण असे ताटामध्ये की छान सेट होते आणि त्यानंतर आपण त्याचे काप तयार करून घ्यायचे. आता इथे मी त्याचे चौकोनी असे छोटे छोटे काप तयार करते. असे आपण जशी बर्फी करतो तसे आकार छोटे छोटे आपण तयार झालेले आहेत ते. आणि एकदम इझी हे निघून जातात खालून. एकदम मस्त झालेले आहेत आपले हे वड्या. आता त्यानंतर आपण काय करायचं आहे, गॅसवरती कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि ते आपण त्याच्यामध्ये तळून घेणार आहोत. हा आपला पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे. अतिशय मस्त असा हा नाश्ता आहे. आपले पोट भरेल पण मन भरत नाही एवढा मस्त असा हा नाश्ता आहे. आणि जे प्रमाण मी वापरले आहे ते एकदम परफेक्ट आहे. ह्याच प्रमाणानुसार जर तुम्ही केलं तर अतिशय व्यवस्थित हा नाश्ता तयार होतो. ह्या वड्यांना तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर देखील खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.